राज्यात मागासवर्गीय विभागाच्या वतीनं चालवण्यात जाणाऱ्या वसतिगृहाचं धक्कादायक वास्तव कॅगच्या अहवालात समोर आले। राज्यातील तब्बल 6 वसतिगृह बोगस आणि कागदोपत्री दाखवल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आणि गेल्या 3 ते 4 वर्षात याच वसतिगृहावर तब्बल 1,62,00,000 रुपये सुद्धा खर्च करण्यात आले। आता मी जालना जिल्ह्यातील गोलापांगरी इथे आहे। आपण बघतोय हेच ते मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालवणारं वसतिगृह आहे। नेहरू मागासवर्गीय वसतिगृह असे याचं नाव आहे आणि या ठिकाणी जे आहे ते 46 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती। त्यासाठी लाखो रुपयाचं अनुदान सुद्धा शासनाने दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात या वसतिगृहाची हे आपण सगळी दुरावस्था पाहतोय। खरं तर या ठिकाणी एक छोटंसं 7x5चं किचन आहे, बाजूला स्टाफ रूम आहे आणि ही जी आहे ते विद्यार्थ्यांना राहण्यासाठीची रूम आपण या ठिकाणी पाहतोय। याला खिडक्या नाहीत। मी जेव्हा मध्ये जाऊन बघितलं त्या ठिकाणी बेडची व्यवस्था नाही, अगदी काहीच नाही आणि बाजूला जे आहे ते याची स्टोर रूम आहे ती सुद्धा अतिशय दुरावस्थित आहे। त्या ठिकाणी सुद्धा मोठी दुर्गंधी आणि सगळा कचरा आपल्याला पाहायला मिळतो आणि हे वसतिगृहाचं धक्कादायक वास्तव आपण जालना जिल्ह्यातील गोलापांगरी येथे पाहतोय। खरं तर राज्यातील 6 वसतिगृहावर जे आहे ते कॅगनं ताशेरे ओढलेत आणि त्यातले 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात आहेत। त्यातलं हे नेहरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह पाहतोय। या ठिकाणी जे आहे ते 46 विद्यार्थी, एक अधीक्षक आणि एक स्वयंपाकनीस अशी जी आहे ते व्यवस्था करण्यात आली होती। मात्र या वसतिगृहात कोणतीही सुविधा आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हा सगळा प्रकार पुढे आल्यानंतर या वसतिगृहावर कारवाई करण्यात आली। याचा परवाना जे आहे ते निलंबित करण्यात आला आहे। मात्र असं असताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करतं त्याच वसतिगृहातील हे धक्कादायक वास्तव आपण पाहतोय। ही इमारतसुद्धा जीर्ण झाली, खिडक्यासुद्धा मोडकळीस आल्यात आणि ह्या पाण्याच्या टाक्या पाहतोय। कोणतीही व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। अशा परिस्थितीत जे आहे ते विद्यार्थी या ठिकाणी राहून शिक्षण घेत होते, तर काही ठिकाणी जे आहे ते विद्यार्थीही नव्हते, केवळ कागदोपत्री जे आहे ते हा सगळा गोडबंडल दाखवण्यात आला होता। आणि जेव्हा 10 जुलै रोजी कॅगचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला त्यावेळेस ह्या सगळ्या बाबी उघड झाल्यात। मात्र गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते ही कागदोपत्री वसतिगृह राज्यात चालवली जात होती, हे सुद्धा आता पुढे आलं आहे। आणि आता जे आहे ते शिक्षण विभाग, राज्य सरकार या सगळ्या अनुषंगानं दोषीवर काय कारवाई करतं, या वसतिगृहावर खर्च केलेली रक्कम पुन्हा वसूल करणार का आणि विद्यार्थ्यांची पुनर्व्यवस्था करणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अशा पद्धतीनं जालना जिल्ह्यातील गोलापांगरी येथील हे दुसरं वसतिगृह पाहतोय, ज्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही, मात्र 46 विद्यार्थी याच ठिकाणी शिक्षण घेत होते असं दाखवण्यात आलं आणि त्याचं अनुदानसुद्धा लाटण्यात आले। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, गोलापांगरी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।